नमस्कार, मी श्रीराम क्षीरसागर. आपण पाहत आहे महाराष्ट्र लाईव्ह. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी तळवळ येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी दिलीप ढवळे यांच्या कुटुंबियाला आज भेट दिली. भेटीदरम्यान कुटुंबातील सदस्याची आणि परिस्थितीची चौकशी करून ढवळे यांच्या मुलाला नोकरी देण्याचे आश्वासन देखील दिले. महत्त्वाचे म्हणजे पावसाचे वातावरण आणि विजाचा कडकडाट असताना देखील आत्महत्याग्रस्त दिलीप ढवळे यांच्या कुटुंबियास शरद पवार यांनी भेट दिली. जरा एक मिनिट दारच बंद ठेवा. एक मिनिट दारच बंद ठेवा. राजेंद्र शंकर कॅमेरामॅन 12 तारखेला पाठी माझ्या भावाने साधारण 58 वर्ष. शेतीच करत होते आणि पूर्वी शेती करत करत पेरणा कारखान्याला बैलगाड्याचा करार करायचा. 210 बैलगाड्या त्या प्रकरणात त्यांनी ते कारखान्यानं त्याच्या शेतीवरती वसंतदादा बँकेकडनं लोन घेतलं. गामखात्यांचं घेतली उस्मानाबादची. माझे चेअरमन दंडनाईक म्हणून आहे, दंडनाईक. त्यांनी गाणकत ह्यांचं केलं आणि कारखान्याला कर्ज दिलं. म्हणजे यांच्या जमिनीवर पैसे काढले आणि कारखान्याला ऊस वाहतुकीच्यासाठी दिली. त्याच्यानंतर कारखान्यानं हमीपत्र ह्यांना दिलेलं होतं, बँकेला दिलेलं होतं परत. यांनी त्यांचा व्यवसाय पण केला प्रामाणिकपणे. 3 लाख रुपयाचा व्यवसाय पण केला आणि कारखान्याला ती रक्कम त्यांच्या खात्याला भरली. बँकेनं नंतर नोटिसा वगैरे पाठवल्या, लिलाव प्रक्रिया केली. त्याच्या दुसऱ्या वर्षीही काय झालं होतं, जयलक्ष्मी शुगर्स हे दंडनायकांचंच आहे, प्रायव्हेट कारखाना. तिकडं पण तेरणाने ह्यांना शिफ्ट केलं. तेरणा बंद राहिला 2011-12. तिथं ह्यांचा 3 लाखाचा धंदा झाला. तो पण त्यांनी 1 रुपया दिलेला आणि ह्यांनी पण त्या कर्ज खात्यात पैसे दिले. हे जमीन 4 एकर जमिनीचा त्यांनी आता लिलाव केला. हां, 3 वेळा. मग त्याच्यावरती ह्यांनी स्टे आणला आता, जैशी ती स्थिती ठेवा. हां, कोर्टात गेले होते पण कोर्टात बँकेनं सांगितलं की आम्ही ह्यांना इंडिव्हिज्युअल कर्ज दिले आमच्या कारखान्याचा संबंध. आणि मग आपले बॉन्ड वगैरे कोरेच दिलेले असतात. त्यांनी यांना बिझनेससाठी किंवा कशासाठी म्हणून तिथं दाखवलं कोर्टाने बँकेसारखा निकाल दिला. बँकेला 3 वेळा लिलाव केला. त्याच्यामुळे खूप त्याचे हात घालता आले. त्यांनी खूप प्रयत्न केले, सगळ्यांना भेटलं. राजे निंबाळकर होते ते. हां, 2 मुलं. हां, माझं आता शिक्षण झालं. बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स. शेती करतो. वडिलांना मदत शेती जमीन 4.5 एकर त्यांच्या नावावर. माझ्या 4 एकरच म्हणायचं. तेच पाणी थोडं आहे, पाणी नाही. माझं आता ग्रॅज्युएशन झालं. सध्या ती शेताकडेच मागं पुढे कुठं काम. काय शिकलं का? BCS झालं. बॅचलर कॉम्प्युटर सायन्स. त्यांनी काही लिहून ठेवलं होतं. काय लिहून ठेवलं आहे का? फोटो आहे.
वाचून दाखव. माननीय पोलीस इन्स्पेक्टर डोकी, माझ्यावर हंगाम 2010-11ला तेरणा कारखाना चालू करण्यासाठी वसंतदादा बँकेत 7-12 घाण ठेवून 4 एकर जमिनीवर बोजा चढवण्यास ओमराजे निंबाळकर व विजय दंडनाईक यांनी भाग पाडले व त्या जमिनीचा 3 वेळेस लिलाव पुकारलेला व माझी मानहानी केली. सततचा दुष्काळ व यांनी केलेली फसवणूक यामुळे माझे व कुटुंबाचे खूप हाल झाले. त्यामुळे मी याला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. याची सविस्तर पुरावे माझ्या घरी कपाटात नायलांच्या पिशवीत पाहावयास मिळते. त्यांनी सगळं दप्तर ठेवून हे हमीपत्र कारखाना व्याजाची रक्कम कारखाना देणार आहे. ठेकेदारांना दिलेल्या कर्जाची रक्कम त्यांची देय कपात न झाल्यास संपूर्ण व्याजासकट सदर रक्कम कारखाना देण्यास तयार आहे म्हणून हमीपत्र घेऊन देवे. कार्यकारी संचालक आणि व्हाईस चेअरमन 1/2010 तयार. त्यांनी तिथं व्यवसाय केलेला पण सगळं त्याचे नोंद सगळे त्याचे बिल त्याच्या पैसे नाही काढून घ्या. पोलीस कंप्लेंट केली का? हो, पोलिसनी कंप्लेंट FIR नाही केला. नाही 4 दिवस मी आज SP ना पण कंप्लेंट केली. आत्महत्येची ते नोंद नाही केली. नाही, आकस्मिक म्हणून फक्त गुन्हा. SP माहिती तेव्हा काय झालं? आज SP ना अर्ज देऊन आलो. त्याची पोच आहे का? आता घर कशावर चालतो? सध्या हेच बघतोय आपण. मी उस्मानाबादला व्यवसाय करतो प्रिंटिंगचा. तुम्ही काय करता? त्यांनी शेती करतो. काय केलं? सोयाबीन हे असं आता तर सध्या काही नाही. काही गाई आहे 2 गाई 10 दूध काढून गाईचं दूध काढून तुझं काय शिक्षण झालं कॉफीचं? कॉम्प्युटर सायन्स म्हणजे काय केलं? म्हणजे कॉम्प्युटरमध्ये ते सॉफ्टवेअरचं शिक्षण जसं BSc CS किंवा BCS असते त्याच्या कॉम्प्युटर ते त्यातून माझं कुठून शिकलं? बिल कॉलेज उस्मानाबाद. डिग्री आहे? आता झाले एक्झाम आणि आले नाही. 2016ला ह्यांनी पोलीस स्टेशनला पण कंप्लीट केली होती त्याची पोच. त्याच्यावर पण काही कारवाई नाही. बाकी कोण नानासमाने हे यांच्याबरोबर असे 21 शेतकरी आहेत ज्यांनी बिझनेस केला. सगळ्यांचं असं सगळ्यांचं सेम. लोक दिलीप सरकार जवळ कॉफी घेऊन बसून ठेव.
ते असं पूर्णपणे त्याने लिलावाच्या प्रोसेस सगळ्या पेपरला वगैरे जाहिराती दिलेल्या सगळ्या. ढवळे नावाचे या तरुण गावच्या शेतकऱ्यांनी आता काल कपालातून 2 दिवसापूर्वी आत्महत्या केली. त्याचं कारण निवासा काय हे जाणून घेण्यासाठी मी डॉक्टर पद्मश्री पाटील सगळी चालू त्यांनी दाखवलं सगळ्यांनी मला सगळी कागद दाखवली. त्याच्यामध्ये साधारणतः त्यांना जो न्याय हवा तर तो न्याय मिळालेला दिसत नाही. त्यांच्या जिथं अन्याय झाला त्या संबंधीची तक्रार त्यांनी राज्य सरकारच्या जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यापर्यंत केलेली आहे असं दिसतंय. त्या संबंधीचे पुरावे त्यांच्याकडे पोच सुद्धा आहे आणि त्यामुळे या विषयाकडे हवं त्या पद्धतीने लक्षणच दिल्यावर त्यांनी ही चुकाची भूमिका घेतलेली दिसते. ही भूमिका घेण्याची जी परिस्थिती निर्माण केली त्या व्यक्तींची नावं त्या संस्थेची नावं त्यांच्या पत्रामध्ये आहेत. माझी अपेक्षा अशी की राज्य सरकारने 2 गोष्टी तातडीने केल्या पाहिजेत. एक, या तक्रारीची नोंद घेऊन त्याच्या संबंधीची म्हणजे अजून गुन्हाही दाखल झाला नाही असंही लोक सांगतात. ते असेल तर गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आज हे कुटुंब घरातला करता माणूस गेल्याच्यामुळे उघडं पडलंय. त्याला मोठी आर्थिक मदत सुद्धा राज्य सरकारने द्यायला पाहिजे. हे 2च मागण्या आम्ही राज्य सरकारच्याकडे घेऊ. मला असं वाटतं की या जिल्ह्याचे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्या कानावर आम्ही घालू. जर इथे नाही निकाल त्यांनी घेतला तर मग कुठं जायचं, राज्य सरकारला कुठं काय सांगायचं, या सगळ्या गोष्टी त्याची कल्पना मला आहे. त्याच्यावर मी आज जाहीर बोलू इच्छित नाही. मला फक्त या कुटुंबियांना मदत व्हावी एवढीच माझी अपेक्षा आहे.